नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या घरापासल्या ज्वारीत आलेलो आहेत आणि विषय असा आहे का आपल्या घरापासल्या ज्वारीत नेमकं त्या दिवशी मोठं डुक्कर धरून नेलं आणि त्याचे जे 2 पिल्लं आहेत ते आपल्या घरापासल्या ज्वारीतच शिरले होते. ते लांब गेले नाही कारण की ते जाळ्याला बोक्स मोठा असल्यामुळं बारकाली पिल्लं निसटून गेले आणि ते इथं येऊन बसलेले आहेत ह्या ज्वारीत. तुम्हाला दाखवतो मी ती ज्वारी. आणि आता इथं कोणीच नाही आहे दुसरं, मी एकटाच आलेलो आहे आता ह्या टायमाला सगळे दूध घालायला गेलेले इथं, त्याच्यामुळं आता मी एकटाच आत शिरणार आहे आणि मारणार तर नाही ते मायाच्याने, कारण की मारायला काय एवढं सोपं आहे ते लई चिंगाट पळत येत. पण आपण प्रयत्न करणार आहेत शक्यतो, कारण की ते बारीक येतं, ते घाबरलेले येतं, ते कुठंतरी दडत येणंच. आणि बघू व्हिडिओमध्ये पुढं चालू राहा, बघू आपण आपल्याला बाहेर निघत आहेत का नाही. चला व्हिडिओमध्ये पुढं चालू राहा मित्रांनो. आता मी या बघू शकता तुम्ही, बांधे माझ्या पाठीमागं एकटा ज्वारी शिरलेलो आहे. आता मारणार. तर मित्रांनो, आपण हे बघू शकता एवढ्या लांब आलेलो आहेत आपण, तिथं बांधायला उभं होतो, इतक्या लांब आलेलो आहेत आपण, पण आपल्याला अजून काही दिसलेलं नाही आहेत. तर आपण इथून पुढं व्हिडिओमध्ये चालू राहा, आपण बघू व्हिडिओमध्ये का आहेत का नाही इथून पुढं, कारण की काही ते एकट्याच्यानी बाहेर निघणार नाहीत. कारण सांगा तुम्हाला, कारण की ते दडून बसत आहेत, माणूस जवळ आला तरी हालत नाही. तर चला व्हिडिओमध्ये पुढं चालू राहा, बघू आपण. तर मित्रांनो, मी अख्ख्या या ज्वारीत बाकी बघू शकता तुम्ही, अख्ख्या ज्वारीत चक्कर मारली, पण डुकरं काय आपल्याला कुठं दिसले नाही. आता ज्वारीत नाही बसले म्हणल्याच्या नंतर कुठं बसले असेल ते सांगता नाही येत. पण आपल्या बघू शकता तुम्ही, आपल्या पाठीमागं मका आणि गावात हे बघा, ह्या मका आणि गावतात जर बसलेले असले तर बसलेले असू शकतात, कारण जवळच येते बाकी बांधायला बांधायची. ही द्या बाकी मका ज्वारी आहे आणि द्या बाकी लगेच मका आहे. तर आता आपण काय मकात शिरणार नाही, एवढा काय लोड नाही घ्यायचा, बारकाली पिल्लंच आहेत. तर आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.